अभ्यथ सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। नमस्कार. दगडी जाळ 2 ऑक्टोबरला रिलीज होतं आहे. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन बघावं. ही फिल्म माझ्याकडे म्हणजे असं म्हणतात की दिग्दर्शकाला खूप स्ट्रगल करावं लागतं त्याच्या पहिल्या फिल्मसाठी, पण माझ्या नशिबाने किंवा माझ्या बाप्पाच्या कृपेने माझ्याकडे ही फिल्म चालून आली. अंकुश चौधरी, अंकुश दादा माझा, त्याने माझं नाव सुचवलं या फिल्मला ॲज अ डिरेक्टर म्हणून. विषय ऐकल्यावर माझ्या मनात धडकी भरली होती की दगडी चाळीसारखा विषयाला आपण हात घालायचा होईल का आपल्याकडून. तरी पण मी त्याला काही विचार न करता बोललो की हां मी करेन हे फिल्म. त्याच्यानंतर फिल्मच्या प्रोसेसला सुरुवात झाल्यावर मला गंमत यायला लागली, यार मस्त आहे हे. मी खूप फिल्मचा रेफरन्स म्हणून अभ्यास केला. डॅडींचे बरेच व्हिडिओज बघितले यूट्यूबवर असलेले की ते कसे बोलतात काय करतात. त्या परीने मी त्याचा स्क्रीन प्ले बनवला. स्क्रीन प्ले बनवताना पण माझ्या डोक्यात एक सतत येत होतं की टिपिकल गँगवॉरपट न बनवता आपण जेवढी फॅमिलीसाठी ही फिल्म बनवू त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण विचार करत होतो. म्हणून जो हिरो आहे सूर्यकांत शिंदे, जो अंकुशदादाने रोल केला आहे, त्याची एक नॉर्मल स्टोरी, तो नेहमी कसा असतो त्याची एक लव्ह स्टोरी. त्यानुसार फिल्ममध्ये एक लव्ह सॉन्ग आहे, एक गणपतीचं गाणं आहे. योगायोगाने आत्ता गणपती आल्यामुळे त्या गणपतीत ते वाजेलही, जे अमित राजने म्युझिक केलं आहे. अमित राज माझा खास मित्र आणि मी शब्द टाकला म्हणून दोन्ही गाण्यांना म्युझिक त्याने केलं आहे आणि अप्रतिम म्युझिक केलं आहे. तुम्हाला दोन्ही गाणी आवडतील असं मला वाटतं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस फिल्मच्या शूटिंगला सुरुवात झाली त्यावेळेस मला रोज खूप टेन्शन असायचं की होईल ना चांगलं. मग मी माझे रायटर आहेत, 2 आहेत, अजय तामाणे, ते आज नाही येऊ शकले, आणि प्रवीण कमळे म्हणून. आम्ही सगळेजण बसून प्रत्येक सीनवर विचार करायचो की हा सीन कसा अजून चांगला करता येईल, किंवा कोणाला राग येणार नाही ना, किंवा कोणाला गालबोट लागणार नाही ना आपल्या ह्या सीनमुळे. ह्याचा सगळा विचार करून आम्ही त्या सीनचा फायनल करायचो आणि मग आम्ही सीन शूट करायचो. अशी या शूटिंगची एकंदर प्रोसेस होती. बेसिकली संजय जाधव हे माझे गुरु, त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो, त्याबद्दल त्यांना थँक्स. आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून ही फिल्म बनवण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे. माझ्या मते ही फिल्म चांगली झाली आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला ही फिल्म आवडेल. माझं वेगळेपण, चंद्रकांत कणसे म्हणून माझं दिग्दर्शक म्हणून एक वेगळेपण देण्याचा मी खूप प्रयत्न केला या फिल्ममधून, तोही तुम्हाला आवडेल. तर नक्की थिएटरमध्ये या 2 ऑक्टोबरला आणि फिल्म बघा. थँक्यू.